नीट पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत पोहोचले। संशयित कुटुंबाची सीबीआय कडून 8 तास चौकशी झाली। मुलीसाठी 5 लाख रुपयांमध्ये नीटचा पेपर खरेदी केल्याचा आरोप कुटुंबावर आहे। तर नीटच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 आरोपींना अटक झाली आहे। बघूयात। नीट पेपर लीक प्रकरणात अटक केलेल्या 9व्या आरोपी मनीषा मांढरेला आता 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे। मनीषा मांढरेनं पुण्याहून अटक केलेल्या ब्युटिशियन मनीषा वाघमारेच्या माध्यमातून नीट देणाऱ्या विद्यार्थ्यांना तिच्या कोचिंगमध्ये प्रवेश मिळवून दिला होता। मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारेनं विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून लीक झालेला पेपर देण्यासाठी लाखो रुपये घेतल्याची माहिती आहे। मनीषा वाघमारे आणि पेपर लीकचा मास्टरमाइंड पीव्ही कुलकर्णीच्या चौकशीच्या आधारावरच मनीषा मांढरेला अटक करण्यात आली आहे। नीट पेपर फुटीचे धागेदोरे आता नांदेडपर्यंत पोहोचले। तपासादरम्यान नांदेडमधील एका कुटुंबाची सीबीआयनं 8 तास चौकशी केली। मुलीसाठी 5 लाख रुपयांमध्ये नीटचा हा पेपर खरेदी केल्याचा या कुटुंबावर आरोप आहे। सीबीआयच्या पथकानं शनिवारी विद्युतनगर भागातील एका फ्लॅटवर छापा टाकला। या कुटुंबातील विद्यार्थिनीला 100 ते 120 गुण मिळत होते। याच मुलीला पुण्यात सराव परीक्षेत 560 गुण मिळाले होते। तर तिकडे पुण्यामध्ये मुलीसाठी 5 लाखांमध्ये नीटचा पेपर खरेदी केल्याच्या आरोपांनंतर प्राध्यापिकेवर महाविद्यालयानं शिस्तभंगाची कारवाई केली आहे। तर नाशकात आरोपी शुभम खैरनारचा मोबाईल, लॅपटॉप, त्याचे पासबुक जप्त करण्यात आले। प्रश्नपत्रिका मोठ्या रकमेत विकल्याच्या संशयातून सीबीआय कडून बँक व्यवहार तपासण्याचं काम सुरू आहे। परीक्षा रद्द झाल्यानं नीटच्या 3 विद्यार्थ्यांनी नैराश्यातनं आत्महत्या केली आहे। तर या आत्महत्या नसून सिस्टीमनं केलेला अधिकृत खून असल्याची टीका अमित ठाकरे यांनी ट्विट करत केली आहे। फाशी दिली पाहिजे। साला गरीब लोक पोरांना मग पेपर द्यायच्यात काही अर्थ आहे का? असे कसे पेपर फुटतं? सरकार काय झोपा काढतं का? वेळेवर पेपर फुटत असेल तर तो मोठी हत्या आहे। फासावर टाकलं पाहिजे साल्यांना। 9 पैकी 5 अपराधी हे महाराष्ट्राचे आहे। महाराष्ट्राची होम मिनिस्ट्री झोपलेली आहे। नीट परीक्षा 22-23 लाख लेकरांच्या आयुष्यासोबत तुम्ही खेळताय आणि जे जिहाद बोलतायत, ही पेपर फुटीमध्ये जिहाद नाही झालाय। अशा लोकांना सोडलं गेलं नाही पाहिजे। याची कारवाई, कडक कारवाई मुख्यमंत्र्यांनी केली, केंद्राने केली। लोकांनी जे कर्तव्य केलं आहे ते चुकीचं कर्तव्य केलेलं आहे। हे नीट परीक्षेत पेपर फोडलेला आहे, यांचं खऱ्या अर्थाने त्यांचं पूर्ण कारवाई केली पाहिजे, या भूमिकेची मी आहे। त्याला पूर्णपणे केंद्राचं सरकार, त्याचे मंत्री हे खातं जबाबदार आहे। मुलांच्या भवितव्याशी भविष्याशी ते खेळलेले आहे। मला असं वाटतं या सरकारला 302 खाली या सरकारच्या मंत्र्याला अटक झाली पाहिजे, कारण हे आत्महत्येस प्रवृत्त कोण करतंय? तर सरकार करतंय। पेपर फुटीचा जो प्रकार आहे तो फक्त एखाद्या जिल्ह्यापुरता मर्यादित नाही आहे, तर हे देश पातळीवर झालेला हा प्रकार आहे। म्हणून याच्यामध्ये त्या आरोपीची संख्या वाढत चाललेली। पोलीस आपल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे तपास करतायत। जे त्याच्यात गुंतलेले त्या सर्वांना अटक सत्र सुरू आहे।